अहिल्यानगर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचे रोज नवनवे प्रताप उघड होत आहेत। कधी नगरचा पोलीस ड्रग्ज रॅकेटमध्ये सापडतो, कधी तो महिला सहकार्याशी विनयभंग करताना सापडतो, तर कधी हप्ते वसुली करताना निलंबित होतोय। हे सगळे धक्कादायक आहे। ज्याच्यावर अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी आहे तेच पोलीस अवैध मार्गाने वागत असतील तर दाद कोणाकडे मागायची। 3 फेब्रुवारीलाही जिल्ह्यातील सरकारी बाबूंची अशीच धक्कादायक 2 प्रकरणे उघड झाली। विशेष म्हणजे त्यात एका महिला महसूल सहाय्यकालाही ताब्यात घेण्यात आले। हे सगळं कल्पने पलीकडचं होतं। भ्रष्टाचार व लाचेची कीड किती खोलपर्यंत गेली आहे याची ही 2 उदाहरणे होती। नगर जिल्हा यामुळे राज्यभर चर्चेत आला। नेमकी काय होती ही 2 प्रकरणे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पहिली बातमी होती बाभळेश्वर पोलीस आउटपोस्टची। राहता तालुक्यातील ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू आहेत। यापूर्वीही या विरोधात तक्रारी आल्या होत्या। गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल येथे सर्रास केली जाते। या अवैध व्यवसायाची माहिती मिळूनही बाभळेश्वर पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जोसेफ साळवी हे कोणतीही प्रभावी कारवाई करत नसल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली। साळवी यांचे या कत्तलखाना चालकांशी आर्थिक लागेबांधे असल्याचा धक्कादायक आरोप पुराव्यासह करण्यात आला होता। अखेर या प्रकरणाची पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गंभीर दखल घेतली। पोलीस कर्मचाऱ्यांमागची 7.5 पाहता साळवे यांच्यावरही कारवाई झाली। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले। गेल्या 1 वर्षात ममदापूर येथे प्राणी संरक्षण अधिनियमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला, तेव्हा साळवी हे गुन्ह्यातील आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले। अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक असताना साळवी यांनी कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचे तपासात स्पष्ट झाले। पोलीस हवालदार साळवी यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार आणि शिस्तबाह्य असून यामुळे पोलीस दलाची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली आहे। या गंभीर प्रकरणामुळे त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले। याच दिवशी कोपरगावात दुसरा अजब प्रकार समोर आला। कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजना पंडित पवार यांना 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले। न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीचा ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात या महिला कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली होती। भ्रष्टाचाराने पोखरलेल्या महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। दाखल तक्रारीनुसार ज्या तक्रारदाराने या महिला अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती त्याला जमिनीचा वाटप तक्ता मंजूर करून त्याचा ताबा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तहसीलदार यांच्याकडून आवश्यक आदेश मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी 7,000 रुपयांची मागणी केली। आपली कायदेशीर कामे करण्यासाठी ही सरकारी बाबू लाचेची मागणी करत असल्याने संतपलेल्या तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक छाया देवरे आणि पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला। सोमवारी 2 फेब्रुवारी दुपारी कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात पडताळणी केली असता अंजना पवार यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 7,000 रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालून त्यांना बेड्या ठोकल्या। अंजना पवार यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर जिल्ह्यात एकापाठोपाठ होणाऱ्या या कारवायांनी खळबळ उडाली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।